या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत प्रशांत गिरबणे सर जोडले गेलेले आहेत। गिरबणे सर, पहिली प्रतिक्रिया तुमची बजेटवरची। मी या बजेटचं स्वागत करतोय, या अर्थसंकल्पाचं स्वागत करतोय। त्याचं कारण आहे की हा ग्रोथ ओरिएंटेड अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। 7.5 लाख कोटी, मागच्या वर्षीपेक्षा 35% जास्त पायाभूत सुविधावरती जास्त मोठी तरतूद, म्हणजेच जास्त रोजगार निर्मितीला बळ आणि कन्झम्पशनला बळ आणि अर्थचक्र अधिक गतीने चालू होतील। त्यामुळे हा एक मोठा भाग आहे या बजेटचा। दुसरी बाब, एमएसएमई साठी आम्ही सांगत होतो की पत हमी योजना आणखी कंटिन्यू करा, तर ती पत हमी योजना कंटिन्यू होतीये, तर ही या बाबीचं सुद्धा स्वागत करायला हवं आपण। तिसरी बाब अशी आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस खूप महत्वाचं असतं उद्योगांना, छोटे असो की मोठे असो, कारण त्या कचाटातनं आपल्याला बाहेर पडायचं असतं उद्योगावरती लक्ष देण्यासाठी। तर ईज ऑफ डुईंग बिझनेस वरती सुद्धा सरकारचं लक्ष आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस 2.0 आता येतोय, ही एक स्वागतार्ह बाब आहे। तर या तीन महत्वाच्या बाबी या बजेटमधनं बाहेर आलेल्या आहेत आपल्यासाठी। बरं, पण काहीशी निराशा सुद्धा दिसतीये। व्यापाऱ्यांना जी अपेक्षा होती या बजेटमधून त्यांना काहीतरी मोठा दिलासा मिळेल, आणि नोकरदारांना सुद्धा तो दिलासा मिळू शकलेला नाहीये। जैसे थे परिस्थिती ठेवली आहे, त्यामुळे ही निराशा सुद्धा निश्चितपणे दिसतेय। बरोबर आहे। हे पहा, एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून मलाही वाटेल कर दर कमी व्हावा, किंवा एक उद्योजक म्हणून। मात्र हे सुद्धा पाहायला हवं, देश चालवण्यासाठी कर संकलन हे महत्वाचं आहे। आपल्याकडे ऑलरेडी कॉर्पोरेट टॅक्सेस हे जगात बऱ्यापैकी सर्वात कमी देशांपैकी एक आहे आपला देश कॉर्पोरेट टॅक्सेस मध्ये, त्यामुळे आणखी कमी होऊ शकत नाहीत ते। जीएसटी जो आहे तो बजेटमध्ये चर्चा केला जाऊ शकत नाही, तो बाहेर चर्चा करायला लागेल। उरला फक्त आता पर्सनल टॅक्स। पर्सनल टॅक्स सुद्धा आपले बऱ्यापैकी सध्या कमी आहेत। हा, दोन बाबी व्हायला हव्या होत्या। जी डिडक्शन असतं, जी वजावट असते, ती थोडी वाढायला हवी होती, कारण इन्फ्लेशन जसं वाढतंय। त्यासोबतच हाऊसिंगसाठी किंवा एटीसी जे असतं 1.5 लाखापासून ते 2-2.5-3 लाखापर्यंत जायला हवं होतं। या दोन तर माझ्याही अपेक्षा होत्या, त्या व्हायला हव्या होत्या। मात्र आता सगळंच काही होत नाही, त्यामुळे जे चांगलं आहे त्याकडे बघून पुढे चालायला हवं। बरं, पण शेतीच्या संदर्भात सुद्धा आजच्या बजेटमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। विशेषतः तेलबिया आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो विदेशातून, आपला पैसा त्याच्यासाठी खर्च होत असतो। देशांतर्गत तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होईल, आपल्या मार्केटला होईल ना। हे पहा, पीएलआय स्कीम्स ना, त्याचं सक्सेस तर आपल्याला दिसून येतंय मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये। आता तीच स्कीम कृषी माल उत्पन्नाची प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते, ही खूप आनंदाची बाब आहे। जशी प्रक्रिया जास्त होईल तशी मागणी वाढेल शेतमालाची, आणि त्याचा नक्कीच फायदा होईल। या सर्व बाबींसोबत मी आणखी एक बाब सांगू इच्छितो आपल्याला। या बजेटमध्ये जो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल पायाभूत सुविधांवरती जो फोकस दिला गेलाय, तो खूप महत्वाचा आहे। हे पहा ना, जितकं जास्त डिजिटल होतं खेड्यांमध्ये, त्यातल्या त्यात विशेषतः, तितकं इकॉनॉमीची चक्र, अर्थशास्त्राची आपल्या चक्र ही जास्त वेगानं धावतील। आणि छोटे छोटे देश जे आहेत ना, त्यांची प्रगती टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे। आपला इतका मोठा देश जेव्हा चांगली व्हेलॉसिटी घेईल, तेव्हा आपली प्रगती आणखी खूप जोमाने होईल। त्यामुळे ही खूप खूप चांगली बाब आहे पुढल्या 2-4-5 वर्षांसाठी। प्रामुख्यानं सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे बजेट वाचन सुरू झालं, तेव्हा पीएम गतिशक्तीच्या अंतर्गत ज्या पायाभूत सुविधा आहेत, मग ते रस्ते, मेट्रो, रेल्वे, बंदरं आणि विमानतळं, या सगळ्यात एक मोठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा तिथे खर्च करण्यासाठी सरकारची मानसिकता दिसतेय। या पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम कसा दिसू शकतो? खूप महत्वाचं बोललात तुम्ही। हे या अर्थसंकल्पातला तो एक खूप मोठा भाग आहे की पुढल्या फक्त 1 वर्षासाठी नव्हे, तर पुढल्या बऱ्याच वर्षांसाठी पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक वाढवण्यात आली आहे। जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो, 35% जास्त गुंतवणूक होती मागच्या वर्षीपेक्षा पायाभूत सुविधांमध्ये। उदाहरण घ्या ना, आपल्या घरातलं सुद्धा जेव्हा आपण बजेट पाहतो, तेव्हा आपण एंटरटेनमेंटवरती खर्च करायचं की एखादा कम्प्युटर घ्यायचा किंवा एखादी नवीन खोली काढायची? एखादी खोली किंवा कम्प्युटर काढणं म्हणजे पायाभूत सुविधा आहे, त्याचा फायदा जास्त वेळेसाठी होतो। तसंच नाही का? तसंच काय आहे, रोड्स, रेल्वे, ब्रिजेस, ह्या सर्वांमधली जी गुंतवणूक आहे, त्याचा फायदा खूप पुढल्या काळासाठी होणार आहे। लॉजिस्टिक्सची जी कॉस्ट आहे भारतामध्ये,
ती जास्त आहे इतर देशांच्या तुलनेत, ती कमी होईल. हा. ती कमी झाली की आपला जो निर्यात आहे त्या निर्यातीलाही चालना मिळेल. निर्यात वाढली, नोकऱ्या वाढतील, नोकरी वाढली तर सुबत्ता वाढेल. त्यामुळं पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक या गोष्टीला मात्र मी एक थम्सअप देईन नक्कीच. ही खूप खूप चांगली बाब आहे. फिजिकल डिफिसिट बद्दल सातत्यानं बोललं जात होतं. हा तोटा खूप वाढत चाललेला आहे. तो तोटा आजच्या या बजेटमध्ये कमी होताना दिसतोय, कारण 6.4 पर्यंत तो आलेला आहे. अशा वेळी याचे काय संकेत मिळत आहेत? बरोबर आहे. आता आपण 1 मिनिटासाठी ना फिजिकल डेफिसिट काय हे बघूयात. हा, मागचं जे बजेट होतं ते 35 लाख कोटींचं होतं. हो. पण आता सांगितलं गेलं की ते बऱ्यापैकी म्हणजे यावर्षी 37-38 लाख कोटी खर्च होतील. 39 त्यातलं आपलं कर संकलन म्हणजे ह्या चालू वर्षाचं 39 लाख कोटी. बरोबर आहे. हे 39 लाख कोटी 22-23 साठी आहे. 39 लाख कोटी. मी 21-22चं बोलत होतो एक उदाहरण देण्यासाठी म्हणून. हा. तर 21-22चं जे बजेट होतं त्यामध्ये जे 37 कोटीपर्यंत वगैरे 37 लाख कोटीपर्यंत होईल, त्यातलं जो कर संकलन आहे आणि इतर संकलन आहे तो एक 20-1 लाख कोटींचाच. मग 16-17 लाख कोटी येतात कुठनं? हा. तर व्याज घ्यायला लागतं सरकारला. तर हे जे आहे वित्तीय तूट जी आहे ती व्याज घेऊन भरतात, तेच फिस्कल डेफिसिट आहे. ते मोजलं जातं पर्सेंटेज ऑफ सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी. तर ते मागच्या वर्षी 6.8% होतं, म्हणजे या चालू वर्षी ते 6.9% होईल. पुढल्या वर्षी जर पाहाल आपण, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर ते 6.4 कोटी आहे. 9.2 कोटी, 6.9 कोटी आणि आता 6.4 कोटी. हे घसरतंय, खालती येतं. ही खूप चांगली बाब आहे. कारण जितकं कमी फिस्कल डेफिसिट तितकं कमी व्याज, तितकं कमी कर्ज, तितकं कमी व्याज द्यायला लागेल, तितके जास्त पैसे डेव्हलपमेंटल गोष्टींसाठी वापरता येतील. नक्कीच. तुषार कोळे आपले प्रतिनिधी आहेत नागपूर, आपण त्यांच्याकडे जातोय. तुषार, आणखी काही प्रतिक्रिया आपल्याला ऐकता येतील बजेटवरच्या? विलास, निश्चितच आणखी काही प्रतिक्रिया आपण ऐकू. मला एक सांगा, या संपूर्ण बजेटकडे कशा प्रकारे बघता? ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या असं वाटतं का तुम्हाला? नाही, अपेक्षा तर पूर्ण नाही झाल्यात. आपल्याला जे वाटत होतं की डायरेक्ट टॅक्समध्ये काही बेनिफिट्स मिळतील, काही पॉलिसी डिसिजन्स ते घेतील, पर्टिक्युलरली जे चुका झाल्यात लोकांकडनं GSTमध्ये वगैरे, तर त्यासाठी काहीतरी स्कीम वगैरे आणतील. असं काही टॅक्सेशन लॉमध्ये काही फरक नाही आले. पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर बजेटमध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत जे लोकांसाठी आणि बिझनेस हाऊसेससाठी चांगले आहेत, ट्रेडर्ससाठी चांगले आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की बजेट आउटलेस खूप भरपूर गोष्टीवर जास्त करण्यात आलं आहे. जसं कॅपेक्स आहे ते 35,000 करोडचा कॅपिटल एक्सपेंडिचर होणार आहे. नेक्स्ट 25 इयर्ससाठी एक प्लॅन बनवला आहे की आता आपण 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आहे, 100 इयर्स ऑफ इंडिपेंडन्सपर्यंत इंडियाला कुठे कुठे न्यायचं आहे ते प्लॅन आलं आहे. पर्वतमाला प्रोजेक्ट संदर्भात त्यांनी बजेट आउटलेस केले आहे. केन बेतवा रिव्हर लिंकिंग याच्यासाठी काही आउटलेस केलं आहे. त्या प्रकल्पाने भरपूर लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम किंवा जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम हे सगळं दूर होईल. मग बॅटरी स्वॅपिंग प्रोजेक्ट आणलं आहे. हे बॅटरी स्वॅपिंग प्रोजेक्ट अल्टिमेटली काय होतं की जे काही प्रोजेक्ट्स येतात त्यांचा बेनिफिट लोकल लेवलवर बिझनेस हाऊसेसला, बिझनेसमॅनला बेनिफिट मिळतोच. तर हे सगळे प्रोजेक्ट्स त्यांनी आणले. एक आम्हाला इन्कम टॅक्सचा वृत्तीने जर पाहिलं तर यावर्षी म्हणजे या वर्षापासून AIS आणि TIS असे 2 रिपोर्ट्स अजून जनरेट होत होते. ज्या रिपोर्ट्समध्ये आपण लोकांनी किंवा टॅक्सपेअरनी कोणकोणते ट्रान्झॅक्शन्स केले ते ट्रान्झॅक्शन दिसत होते. आता भरपूर लोकांना हे काही माहीत नव्हतं आणि ही प्रीफिल्ड किंवा प्री कंडिशन नव्हती की तुम्ही रिटर्न फाईल करण्याच्या आधी ते पर्टिक्युलर आस्पेक्ट चेक करा. लोकांनी ते चेक नाही केले, रिटर्न्स फाईल झाले. आता त्या रिटर्न्समध्ये जे काही चेंजेस येतील त्या चेंजेसमुळे मग यांना स्क्रुटिनीची नोटीस आणि ते मग प्रॉब्लेम्स वगैरे येतील. ते व्हायला नको म्हणून या बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर मॅडमने एक नवीन स्कीम आणली आहे. त्यांनी म्हटलं की फ्रॉम द एंड ऑफ 2 इयर्स फ्रॉम असेसमेंट इयर आपण आपलं स्वतःचं रिटर्न रिवाईज करू शकतो. भरपूर ठिकाणी होतं आपण आपलं रिटर्न फाईल करतो, नंतर कधीतरी करतो की कोणीतरी आपला TDS कापला, आपल्याला TDS सर्टिफिकेट आलाच नाही पण त्यांनी कापलं आहे. तर हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे यांना आपण आपल्या रिवाईज रिटर्नचा आधी काय डेट होती, विदिन 9 मंथ्स फ्रॉम द एंड ऑफ द असेसमेंट इयर, तर त्यांनी 2 इयर्स केलं आहे विथ अ कंडिशन दॅट यू हॅव टू पे टॅक्स. इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च केला जातो सरकारकडनं, त्यामुळे इकॉनॉमीला किती बूस्ट मिळेल असं वाटतं तुम्हाला? इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केल्यावर
जे ॲन्सिलरी आणि ऑक्झिलरी युनिट्स राहतात त्यांना डेफिनेटली फायदा भेटतो. जसा आता 20,000 क्रोर्सचा एक्सपेंडिचर ऑन हायवे प्रोजेक्ट आणलं आहे. आता हायवे प्रोजेक्टसाठी लोकांना जे कॉन्ट्रॅक्ट्स भेटतील तिथून मग क्वारीज झाले, आपले गिट्टीचे प्रोजेक्ट झाले, डांबरीचे प्रोजेक्ट झाले, या लोकांना बेनिफिट मिळेल. ट्रान्सपोर्टेशन झाला, लोकल ट्रान्सपोर्टेशन होईल, क्वारी टू दी साईट इथे जे ट्रान्सपोर्टेशन होईल तर ते ट्रान्सपोर्टरला बेनिफिट मिळेल. असे जे मार्जिनल आणि स्मॉल बिझनेस हाऊसेस आहे त्यांना याचं डेफिनेटली बेनिफिट येतो. अनऑर्गनायझर सेक्टरला देखील खूप अपेक्षा होती, कारण की कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये किंवा पहिल्या लाटेमध्ये त्यांना खूप जास्त फटका बसला. त्या सेक्टरला किती या बजेटचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, अनऑर्गनाइज सेक्टरसाठी या बजेटमध्ये भरपूर काही होतं नाही. फक्त एकच होतं की त्यांनी जे ॲन्युइटी स्कीम आणली आहे दॅट टू फॉर फिजिकली हँडिकॅप्ड असेस ते आणले. म्हणजे ज्या लोकांना स्पेसिफिक डिसीजेस ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट जर झाले असेल करोना पिरियडमध्ये, त्यात करोनाला पण त्यांनी त्या डिसीजेसमध्ये कवर केलं आहे. तर अशा काय झालं असेल तर इन्कम टॅक्स पेअरनी जर त्यांच्यासाठी काही स्कीम घेतली किंवा ॲन्युइटी आली तर त्याचा बेनिफिट मिळेल. हा फक्त एक त्यांनी आणला. याच्या व्यतिरिक्त अनऑर्गनाइज सेक्टरला भरपूर काही दिलेला नाही. डिजिटल करन्सीची एक पॉलिसी येत आहे, कशा प्रकारे बघतात त्याकडे, किती फायदा होईल त्याचा? डिजिटल करन्सी आपल्याला एक्सपेक्टेड होता, कारण की हे जे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे आणि क्रिप्टो करन्सीचं जसं चालू आहे ग्लोबली, आपल्याला असं वाटत होतं की ही जी क्रिप्टो करन्सी आहे दिस इज गोइंग टू बी अ गेम चेंजर. ठीक आहे, पण क्रिप्टो करन्सी इज नॉट गव्हर्न बाय एनी गव्हर्नमेंट. कुठली सरकारच्या अधिनियमात नव्हता. ही जी मॅडमनी यावर्षी या बजेटमध्ये जे एक डिजिटल करन्सीची पॉलिसी जी आणली आहे त्या पॉलिसी थ्रू काय होईल की ज्या लोकांना क्रिप्टो करन्सीमध्ये डील करायचं आहे ते लोक हे डिजिटल करन्सी विच विल बी इंडियन रुपी गव्हर्न बाय RBI त्यात ते डील करू शकतात. आणि जे रेग्युलर नॉर्म्स आहेत, कारण की आपण रुपी किती प्रिंट करू शकतो याचे रूल्स आहे, ते अनलिमिटेड प्रिंटिंग नाही आहे. पण क्रिप्टो करन्सी थ्रू डिजिटल करन्सी थ्रू ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असेल तर त्यात हे सगळे रूल्स अप्लिकेबल राहणार नाही, पण गव्हर्नमेंटच्या अधिनियमात ते राहणार आहे. तर थ्रू रेग्युलेटेड मीन्स एक क्रिप्टो करन्सी किंवा डिजिटल करन्सी येईल तर ते एक वेलकम स्टेप आहे आपली. ॲग्रिकल्चर सेक्टरला किती फायदा मिळेल, काय त्यांच्यासाठी वाटतं या बजेटमध्ये तुम्हाला? मला वाटते की हा बजेट पूर्णपणे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठीच आहे. जे काही सांगण्यात आलं आहे ते पूर्णपणे ॲग्रिकल्चर सेक्टरसाठीच त्यांनी केलं आहे. जसं वन स्टेशन वन प्रोडक्ट पॉलिसी ही एक बजेटमध्ये यांनी आणलं आहे. ही पॉलिसी पर्टिक्युलरली फार्मर्ससाठीच आहे. फार्मर्सलाच याच्या बेनिफिट भेटतील. मग PM गती शक्ती योजना ही जी योजना आली ही पण योजना फक्त फार्मर्ससाठी आहे. तर अशी भरपूर गोष्ट आहे. ग्रीन एनर्जी ट्रान्समिशनसाठी जे बेनिफिट आहे, फार्मर्स आपल्या फार्ममध्ये हे या सगळ्या बेनिफिट्स घेऊन त्याचा उपयोग करून सबसिडीज घेऊन आणि डायरेक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम पण आली, PLI स्कीम जे आपण म्हणतो, त्या स्कीम थ्रू फार्मर्सला भरपूर बेनिफिट भेटतील असं मला वाटतं. विराज, आपल्यासोबत नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडी आहेत, त्यांना देखील विचारूया. नाग विदर्भ चेंबर्स कशा प्रकारे बघतं या संपूर्ण बजेटकडे? ये बजट एक आम जनता के हिसाब से अच्छा बजट है, लेकिन जो एक व्यापारियों के हिसाब से हमने चाहा था, हमारी मांग भी थी कि काफ़ी 2 साल का सरकार को. आता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई सर आहेत. दलवाई सर, काय तुमची प्रतिक्रिया? तुम्ही बजेट ऐकलं असेल, खूप अपेक्षा होत्या लोकांच्या. या अपेक्षा पूर्ती करणारं हे बजेट आहे का? अपेक्षा पूर्ती सोडा, निराशाजनक हे बजेट आहे. हा, एक लक्षात घ्या, गेल्या वेळेला असं सांगण्यात आलं होतं बजेट मांडताना की 9% या देशाचं जीएसटी वाढेल, GDP वाढेल. हा, जीडीपी वाढेल. पण वस्तुस्थितीमध्ये काय झालं, 6% कमी झालं. म्हणजे काहीतरी भरमसाठ बोलायचं, खोटं बोलणं हे त्यांचा नेहमीचा भाग आहे. आता या क्षेत्रात सुद्धा असंघटित उद्योग जो आहे त्याला इन्फ्रास्ट्रक्चरल ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला गेलेला आहे. पण वस्तुस्थितीमध्ये 95% जे असंघटित उद्योग आहेत त्याला त्याच्यातून संघटित उद्योगामध्ये कामगार किती येणार? म्हणजे इथली बेकारी वाढत गेलेली आहे, ती कमी कशी करायची, किंवा हे बेकारी पूर्ण बंद करून एका अर्थाने लोकांना रोजगार कसा द्यायचा याचा विचार या क्षेत्रामध्ये फार विशेषतः केलेला दिसत नाही. दुसरं, जीएसटी मध्ये वाढ झाली असं म्हणतात, पण वस्तुस्थितीमध्ये जीएसटी मध्ये वाढ झाली तरी इतर जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस, एकूण टॅक्सेस कमी झालेले आहेत, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा अर्थ असा
की जीएसटीच्या अनुषंगानं सर्वसामान्यांच्या खिशाला तुम्ही हात घालता, त्यांचा खिसा रिकामा करता आणि श्रीमंत लोकांना फारसं काय तुम्ही त्यांच्याकडून काही मागणी करत नाही. म्हणजे ते सुरक्षित हा. आणि बाकी भिकारी अशी अवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. शेतकऱ्यांना आजच्या या बजेटकडून नेमकं काय मिळालं? झिरो बजेट शेतीचा उल्लेख करण्यात आला, रसायनमुक्त शेतीचा उल्लेख करण्यात आला, तेलबियांची आयात आपल्याला कमी करायचे हे सांगण्यात आलं, अनेक घोषणा करण्यात आल्या. या सगळ्या घोषणांकडे तुम्ही कसं पाहता? तेलबियांची आयात कमी करण्याच्या संदर्भातल्या घोषणेचं मी किसान सभेच्या वतीनं स्वागत करतो. आपली जी देशांतर्गत खाद्यतेलाची गरज आहे ती 250 लाख टनाची आहे. त्यापैकी आपण देशामध्ये फक्त 100 लाख टन इतकंच खाद्यतेल निर्माण करू शकतोय आणि 150 लाख टन तेल हे आपल्याला आयात करावं लागतंय. आणि त्यामुळे एक स्पेसिफिक निर्णय घेऊन देशांतर्गत खाद्यतेलाच्या तेलबिया यांचं उत्पादन वाढवण्याच्या बद्दल जर निर्णय होणार असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. मात्र त्याच्या जोडीला आधार भावाचं संरक्षण जर तेलबियांच्या बाबत शेतकऱ्यांना दिलं तरच हे करता येईल, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. दुसरा मुद्दा सिंचनाच्या बद्दल आणि नदी जोडच्या बद्दल त्यांनी परत एकदा पुनरुच्चार केला, त्याचं सुद्धा स्वागत मी करतो. कारण कोरडवाहू शेतीमध्ये शेतकरी आता जगू शकणार नाहीत आणि आत्महत्या वाढतील, ही बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून सिंचन मोठ्या प्रमाणामध्ये जो अलॉटमेंट त्यांनी करायची कबूल केलेलं आहे 9.62 लाख कोटी रुपयांचं, तर ते त्यांनी केलं पाहिजे आणि त्याचा मोठा वाटा हा कोरडवाहू क्षेत्राला मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी अजिबात नाही त्या ठिकाणी सिंचनावर जोर दिला पाहिजे, ही बाब पण आपण समजून घेतली पाहिजे. आधार भावाच्या बद्दल शेतकरी अनेक दिवस मागणी करतायत. शेतकरी आंदोलनाची सुद्धा ती प्रमुख मागणी होती. त्याच्याबद्दल मात्र काहीशी निराशा ही शेतकऱ्यांच्या पदरी पडली असं म्हणायला वाव आहे. कारण एक 1208 लाख टन गहू आणि तांदूळ खरेदी करण्याबद्दलचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि 163 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की एकूण देशाची जी शेतकऱ्यांची संख्या आहे ती पाहता ही खरेदी आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे. त्याच्यामध्ये वाढ करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्याचं उत्पन्न खरोखर जर वाढवायचं असेल तर शेतीमालाला आधार भावाचं संरक्षण दिल्याशिवाय ते आपल्याला वाढवता येणार नाही, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याच्या बद्दल त्यांनी भूमिका घेतली. मला असं वाटतं मागचा अर्थसंकल्प आपण सगळ्यांनी पाहिलेला होता, तेव्हा सुद्धा अन्नदाता ऊर्जादाता करायचा अशा प्रकारचा संकल्प केला होता. पण मागच्या काळामध्ये 1 वर्षात त्याबाबत काही झालं नाही, याची नोंद आपण घेतली पाहिजे. आणि खरोखर यावेळी जे ते म्हणालेत की सौर ऊर्जेला आम्ही प्राधान्य देऊ, ते खरोखर दिलं पाहिजे, जेणेकरून पेट्रोल डिझेलवरचं आपलं जे अवलंबित्व आहे आणि त्याचबरोबर विजेवरचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्यांचं कमी करता येईल आणि त्यातून खऱ्या अर्थानं उत्पादन खर्च सुद्धा कमी करता येईल. झिरो बजेट शेतीबद्दल मात्र आमचे मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. ती अशास्त्रीय अशा प्रकारची कल्पना आहे आणि ते वारंवार त्याचा उल्लेख करतात. याच्याबद्दल मला तर खेद व्यक्त करायचा आहे. रसायन मुक्तीकडे आपण गेलं पाहिजे. रसायन रास्तप्रमाणे खतं वापरणं, शास्त्रीय पद्धतीनं खतांचा वापर करणं, याची समज निर्माण करून शेतीची उत्पादकता कशी वाढेल आणि त्याचबरोबर शेतीचा जो मातीचा कस आहे तो कमी होणार नाही, याच्याबद्दल मात्र आपण सगळ्यांनी जागरूक होण्याची आवश्यकता जी व्यक्त केलेली आहे तिचं मात्र मी स्वागत करतो. एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला मिळाले असं म्हणता येणार नाही, मात्र जे काही ते म्हटलेत त्याची अंमलबजावणी किमान त्यांनी प्रामाणिकपणाने करावी अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. एक ड्रोनच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होईल? कारण ड्रोन देखरेख करण्यासाठी ड्रोनची परवानगी दिलेली आहे. त्या घोषणेचं स्वागत आहे. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्याचा उपयोग शेतीमध्ये झाला पाहिजे असे मानणारे तुम्ही आम्ही माणसं आहोत. मात्र या ड्रोनच्या तंत्रज्ञानाबरोबरच जे आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं त्याच्याबद्दल हवामानाचे जे काही अंदाज आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक तरतुदीची आम्ही अपेक्षा बाळगून होतो. त्याचबरोबर ज्या नुकसान होतं त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण मिळालं पाहिजे याच्याबद्दल मोठी नाराजी संबंध देशभर आहे. त्याच्याबद्दल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काही तरतूद व्हावी अशी आमची अपेक्षा होती. आणि
त्याचबरोबर नाशवंत जे पिकं आहेत, टोमॅटो आहेत, हा, हा. बाकी कांदा आहे, तर याचं जे नुकसान होतं ते नुकसान टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, त्यासाठी तरतूद अपेक्षित होती, तर ते झालं नाही. जे झालं ते कमी झालं, याची सुद्धा मला वाटतं नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. निश्चितच आज राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं आणि काय मिळायला हवं होतं, अशा दोन्ही बाजू तुम्ही सांगितल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यासोबत एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर सुद्धा या बजेटचा अर्थ आणि बजेटमधून व्यक्त केला गेलेला संकल्प नेमका काय हे जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या मान्यवरांकडून. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प देशाचा सादर केल्याच्या नंतर त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मान्यवरांच्या आपण घेतोय, पण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय त्या सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्यात. आपण थेट औरंगाबादला जाऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत काही नागरिक आहेत. सिद्धार्थ, काय म्हणणं आहे लोकांचं? आज हा अर्थसंकल्प आल्यानंतर कहीं खुशी कहीं गम असं सुरू आहे. औरंगाबादकरांची काय प्रतिक्रिया? विलास, बजेटची सर्वप्रथम इमिजिएट जी काय प्रतिक्रिया आहे ती कमी खुशी गम नाही तर जास्त खुशीसारखी वाटायला लागली. कारण हे बजेट जे आहे येणाऱ्या काळामध्ये भारताच्या अर्थशास्त्राला बूस्टर देईल अशी शक्यता व्यक्त केली जाते, अशी आशा व्यक्त केली जाते. माझ्यासोबत मराठवाडा चेंबर्सचे पदाधिकारी आहेत, जाजू आहेत अध्यक्ष. सर, काय म्हणाले एकंदरीत या बजेटबद्दल? चांगल्या प्रतिक्रिया तर येऊ लागलेल्या आहेत. मराठवाड्याच्या उद्योगासाठी काय असणार? नाही, आता मराठवाड्याच्या उद्योगासाठी जर विचार केला किंवा एकंदरीत मराठवाड्याचा उद्योग तसा स्टील बेस उद्योग मोठा आहे इथे, आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर ज्यावेळेस खर्च होईल त्यावेळेस ऑफकोर्स ते पैसे पर्क्युलेट होतील स्टील इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे जालना एक वन ऑफ द 4-5% स्टील हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जालन्याला बनतं, तर त्याच्यात तो एक फायदा होईल. आणि 25,000 किलोमीटरचे नवीन रस्ते त्यांनी प्रपोज केले, तर त्यात काही मराठवाड्याचा पार्ट येईल. आपला ग्रामीण भाग जर कनेक्ट केला गेला इफेक्टिव्हली, तर जो ॲग्रो बेस आहे त्याला सुद्धा लवकर त्यांचे प्रॉडक्ट, कारण ॲग्रिकल्चर जे लॉसेस होतात बऱ्याचदा ट्रान्सपोर्ट इनिफिशियंट असल्यामुळे होतं, तर ट्रान्सपोर्ट जर इफिशियंट झालं तर त्यांना ते एक बूस्ट मिळेल. आणि खास करून इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली तर आता सगळं इंटरनेट थ्रूच होणार आहे भविष्यात. ऑलरेडी बँकिंग इंटरनेट झाले, परीक्षा इंटरनेट व्हायला लागलेल्या आहेत, एक्झाम इंटरनेट व्हायला लागलेले आहेत. त्या दृष्टीने इंटरनेटवर जो त्यांनी एक लक्ष दिलं ते त्यात फायदा होईल. आपण जर एक अजून लक्षात ठेवलं की ते जे ॲग्रो वेस्ट आहे त्याच्यापासून जे पॅलेट बनतात त्याचासुद्धा यूज त्यांनी 7 ते 8% न्यायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणजे ती इंडस्ट्री अजून डेव्हलपच झाली नाही. ॲग्रो वेस्ट आपण जाळून टाकतो, पण ते जर गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतला आणि पॅलेट बनवायला सुरू केलं, तर पॅलेट काही रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहे फार, पण ते बनवायला सुरू झालं तर त्यातून एक रेव्हेन्यू जनरेट होईल आणि त्यातून ग्रामीण भागाला फायदा होईल. म्हणजे थोडक्यात पायाभूत सुविधा स्ट्रॉंग करण्याचं ठरवलंय बजेटमध्ये. हो, नक्कीच पायाभूत सुविधा स्ट्रॉंग करण्यात ठरवलेलं आहे. हे 7 ग्रोथ इंजिन ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने गृहीत धरलेले आहेत. गतिशक्ती ह्या कन्सेप्टवर हे बजेट टोटलचा बनलेलं आहे. आणि 25,000 किलोमीटरचे तर रस्ते होतच आहेत. त्यानंतर 400 ट्रेन चालवल्या जाणार आहेत. वन प्रोडक्ट वन स्टेशन हा कन्सेप्ट राबवला जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा माल पूर्ण भारतभर जाण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि हे ओव्हरऑल इंडस्ट्रीला ग्रोथ इंजिनच आहे. ईव्ही व्हेकल बाबतीमध्ये सुद्धा ईव्ही जे बॅटरी स्वॅपिंग जे होतं ते बऱ्याच पेंडिंग होतं, ह्याच्या बजेटमध्ये क्लिअर झालेलं आहे. ईव्ही बॅटरी स्वॅपिंग सुरू होणार आहे. त्यानंतर डिजिटल चॅनल्स 270 डिजिटल चॅनल्स नवीन होणार आहेत. त्याद्वारे सुद्धा ह्याचा बऱ्यापैकी फायदा होणार आहे. सर, सर्वसामान्यांना कसं या बजेटकडे बघायला पाहिजे? उद्योग आणि पायाभूत सुविधा हे ठीक आहे, सर्वसामान्यांना बजेटकडे कसं बघायचं? मैं नितिन गुप्ता, वाइस प्रेसिडेंट चेंबर ऑफ मराठवाड़ा इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर। बहुत बैलेंस्ड बजट है। हर एंगल से गवर्नमेंट ने मीन जो है एक्सपेंडिचर पे बहुत फोकस किया है, जिससे सबको बेनिफिट मिलता है, एक पर्टिकुलर इंडस्ट्री या एक पर्टिकुलर सेक्टर को नहीं मिलता। सो इससे बहुत बैलेंस बजट का इंडिकेशन आता है कि गवर्नमेंट का जितना ज़्यादा खर्चा होगा उतना ज़्यादा बेनिफिट ग्राउंड लेवल तक जाता है, यानी कि इंडस्ट्री को, बट ग्राउंड लेवल नीचे लोगों तक उसका बेनिफिट मिलता है। और गवर्नमेंट ने एक्सपेंडिचर 35% बढ़ाने का जो निर्णय लिया है उससे बहुत बड़ा बूस्ट मिलेगा इकोनॉमी को। 68% डिफेंस प्रोक्योरमेंट डोमेस्टिक करने वाली है गवर्नमेंट, उससे बहुत बड़ा बूस्ट मिलेगा मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत को।
गवर्नमेंट ने डिफेंस का एक्सपोर्ट चालू कर दिया है, अगेन वो बेनिफिट मिलेगा इकोनॉमी को, इंडस्ट्री को और नीचे लोगों को। बहुत बैलेंस बजट है और डेफिनेटली इसका रिजल्ट और समाज में विशेष रूप से जो शोषित है, पीड़ित है, दलित है, जो एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट्स हैं, ट्राइबल्स हैं, शेड्यूल कास्ट हैं, गांव गरीब मजदूर किसान हैं, इनकी ग्रोथ कैसे बढ़े, इनका पर कैपिटा इनकम कैसे बढ़े और व्यवस्था में ये सबके बराबर कैसे आ सके, इसको सोचकर नीतियां बनाई गई है। जहां तक इंफ्रास्ट्रक्चर की बात है, मुझे बहुत खुशी है कि इसमें नए एडिशनल राष्ट्रीय महामार्ग का घोषणा होगी जो निर्माण होंगे। भारतमाला और सागरमाला 2 प्रोजेक्ट में मुझे काम करने का अवसर मिला और अब पर्वतमाला, ये जो नया प्रोजेक्ट आया है जिसमें रोप वे, केबल कार, फेनिकुलर रेलवे जो हमारे विभाग में है, जिसमें भी हमने हिमाचल प्रदेश के 16 प्रोजेक्ट्स हमारे विचाराधीन है। इसी साल हम 8 प्रोजेक्ट शुरू करेंगे और बड़े प्रमाण पर पहाड़ी क्षेत्र में है। इसके कारण ट्रांसपोर्ट की सुविधा होगी और ये ट्रांसपोर्ट पोल्यूशन फ्री होगा और विशेष रूप से पहाड़ी क्षेत्र में हाइड्रो पावर होती है, कम रेट में इलेक्ट्रिक पावर पर यह जाएगा और इसका बहुत बड़ा फायदा होगा। इंफ्रास्ट्रक्चर बढ़ने के कारण रोजगार निर्माण होंगे, नए भारत का निर्माण होगा और एक प्रकार से जब तक इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट नहीं होती तब तक एम्प्लॉयमेंट पोटेंशियल खड़ा नहीं होता। इसी बात को ध्यान में लेकर इसको सर्वोच्च प्राथमिकता वित्त मंत्री जी ने दी है। मैं उनके प्रति आभार व्यक्त करता हूं और आने वाला ये बजट विशेष रूप से ग्रीन इन्वायरमेंट की तरफ हमें लेके जाएगा, जो हमारी इथिक्स, इकोनॉमी, इकोलॉजी एंड इन्वायरमेंट 3 इंपॉर्टेंट पिलर है। इकोनॉमी के बारे में इकोनॉमी की ग्रोथ भी होगी और जल प्रदूषण और वायु प्रदूषण में कमी होगी। दूसरी ओर वेस्ट टू वेल्थ वाली आइडिया जो है, जो पराली जलाते थे वो पैलेट बनाएंगे और पावर में उसका यूज़ होगा पैलेट का। किसानों के लिए, किसानों के युवाओं के लिए, वहाँ के गांव के युवाओं के लिए नए रोजगार निर्माण होंगे। तो एक नए भारत का निर्माण करने का जो एक प्रधानमंत्री की सोच है, उसका दिशा दर्शन इस बजट में हुआ है और ये मुझे विश्वास है कि ग्रामीण भारत को, कृषि भारत को, 115 एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट को और ट्राइबल ऐसे क्षेत्र में विशेष रूप से प्रगति की गति और बढ़ाएगा और हिंदुस्तान को आत्मनिर्भरता की तरफ लेके जाएगा। और इतना अच्छा बजट वित्त मंत्री ने दिया है, मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं, उनको धन्यवाद देता हूं। This is very important budget towards India marching towards 21st century. Exactly the vision of 21st century, the economic vision and priority has already decided by this budget. The highest आता सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त रोकडच व्यवहार होत आहे। या सगळ्या गोष्टी ज्या आता या निवडणुका आलेल्या आहेत, त्यांच्या यूपीमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, गोव्यात आहे, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे। परंतु आता जे आहे मागच्या एवढ्या वर्षामध्ये काय हा सगळा भ्रमाचा भोपळा जो आहे फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे अर्थसंकल्प अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल। सगळ्यात महत्त्वाचं, पॅन्डेमिक नंतर देखील 9.2% ग्रोथ, म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था भारत बनू शकतो, हे भारताच्या आत्मनिर्भरतेचं आणि बलशाली भारताचं प्रतीक आहे। आणि त्यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर देखील फिस्कल डेफिसिट हे 6.4% पर्यंत कमी आणण्याचं काम या अर्थसंकल्पातनं झालं आहे आणि म्हणून आर्थिक पॅरामीटर्सवर अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। विशेषतः शेती क्षेत्रामध्ये MSP करता 2.37 लाख कोटी रुपयाची तरतूद, 2.37 लाख करोड आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तरतूद आहे।
MSP वाढवून त्यामध्ये अधिक समावेश करून आणि उदाहरणादाखल भात खरेदीमध्ये 1,00,000 मेट्रिक टनचा विक्रम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना समर्पित असा अर्थसंकल्प आपण मानू शकतो। यासोबत शेती क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग, ड्रोनचा उपयोग करून क्रॉप मॅपिंग आणि संपूर्ण शेतीला सस्टेनेबल बनवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाला आहे। तर आमच्या शेतकऱ्यांना मार्केट ॲक्सेस मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला थेट विक्री करता कोणीही मध्यस्थ न मिळता त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे। याकरता ॲग्री स्टार्टअप्स करता विशेष सवलती या अर्थसंकल्पाने या ठिकाणी दिल्या आहेत आणि यासोबत शेतीच्या संदर्भातला इन्व्हेस्टमेंट हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम विशेषतः इरिगेशनच्या सेक्टरमध्ये, मायक्रो इरिगेशनच्या सेक्टरमध्ये, शेतीला आधुनिक करण्याकरता अवजारांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक या ठिकाणी या आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालली आहे। देशातल्या सहकाराकरता आणि विशेषतः महाराष्ट्रातनं तर याबद्दल सर्वाधिक आनंद व्यक्त होईल। सरकारनं याआधीच साखर कारखान्यांवरचा इन्कम टॅक्स हा रद्द केला होता। आता जी अनोमली होती की प्रायव्हेट सेक्टरला 15% मिनिमम अल्टरनेट टॅक्स आणि सहकार क्षेत्राला मात्र 18.5%, तो 18.5%वरनं 15%वर आणून सहकारी क्षेत्राला खाजगी क्षेत्राशी कॉम्पिटिटिव्ह करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आमचे नवीन सहकार मंत्री अमित भाई यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी झाला आहे। आणि यासोबत सहकारी संस्थांवरचा जो ॲडिशनल सरचार्ज होता हा देखील 12%वरनं 60%वर आणण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी क्षेत्रातल्या संस्थांमध्ये पैसा वाचणार आहे, त्यांची बचत होणार आहे। सामान्य माणसाकरता ज्या योजना आहेत, नल से जल या योजनेकरता 60,000 कोटी रुपयाची तरतूद करून प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी हे पोचवण्याचं काम आणि मागील वर्षी कोट्यवधी घरांमध्ये पोचवलं आणि आता याही वर्षी कोट्यवधी घरांपर्यंत थेट स्वच्छ पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। यासोबत प्रधानमंत्री आवास योजनेकरता 40,000 कोटी रुपयाची तरतूद म्हणजे सामान्य माणसाकरता त्याला दिलासा देण्याचा एक फार मोठं काम या माध्यमातून होत आहे। पण या बजेटचं सगळ्यात मोठं हायलाईट काय आहे ते आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, मागील वर्षीपेक्षा 35% जास्त आणि 2019-20शी जर कम्पेअर केलं तर त्याच्यात दुप्पट तरतूद इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात केली आहे। आपल्याला कल्पना आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे सर्वाधिक रोजगार निर्मिती होते, कारण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली जी गुंतवणूक असते त्यातनं वेगवेगळ्या 27 सेक्टोरल इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो, त्याची डिमांड वाढते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट होते, रोजगार क्रिएट होते। आणि म्हणून रस्ते असतील, रेल्वे असेल,
पोर्ट्स असतील, वॉटरवेज असतील आणि रोपवेज असतील, एक प्रचंड मोठं टार्गेट ज्याचा उल्लेख 7 इंजिन्स असा या ठिकाणी आमच्या अर्थमंत्र्यांनी केला आहे. चारही बाजूने प्रचंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर विकास हा करण्याचं काम या ठिकाणी या 7.5 लाख कोटी रुपयातनं होत आहे. एवढंच नाही तर कोविडमधनं ज्या इंडस्ट्री बाहेर आल्या त्या इंडस्ट्रीला ECGLS नावाची स्कीम ही लागू केली होती, ज्याच्या अंतर्गत त्यांना ॲडिशनल कर्ज आणि मोरेटोरियम देण्याचा एक निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्या स्कीमलाही 2023 मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याच्यामध्ये सरकार करत आहे. आणि विशेषतः हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, कारण आज मी गोव्यातनंही प्रेस करतोय, गोव्याला याचा सर्वात मोठा फायदा आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री करता कोविडमधनं बाहेर येण्याकरता जे कवच केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलं आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री पूर्ण ताकदीनं उभी राहू शकेल आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती होऊ शकेल, याचा पूर्ण व्यवस्था या अर्थसंकल्पाने केली आहे. यासोबत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरता 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, देशामध्ये सर्वात जास्त रोजगार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग देतात त्यांच्याकरता 2 लाख कोटी रुपयाचे वेगवेगळे इन्सेंटिव्ह आणि तरतूद, यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा तर होईलच, पण रोजगार निर्मिती करता देखील त्याचा एक मोठा फायदा होईल. 15 सेक्टर आयडेंटिफाय केले आहेत की ज्या 15 सेक्टरमध्ये प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, या स्कीममुळे 60 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे. 60 लाख न्यू जॉब्स विल बी क्रिएटेड. आणि त्यामुळे अत्यंत चांगली अशा प्रकारची स्कीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आत्मनिर्भर भारताचं सगळ्यात मोठं चित्र हे डिफेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. डिफेन्समध्ये 80 ते 90% आपण इम्पोर्ट करत होतो. आता डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगवरचं स्पेंडिंग तर वाढवलंच आहे, पण 68% हे स्पेंडिंग जे आहे हे देशांतर्गत उत्पादनाकरता राखून ठेवण्यात आलं आहे. म्हणजे आता आमच्या देशाचं डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आमच्या देशामध्ये होईल. सर्वात जास्त पैसा आपण डिफेन्सवर खर्च करतो आणि त्याचं 68% पैसा जर देशांतर्गत त्याची गुंतवणूक झाली आणि त्यातनं खरेदी झाली तर आपण विचार करू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती ही होणार आहे. आपलं परकीय चलन वाढणार आहे, वाचणार आहे. आणि त्यासोबत या कॅपेबिलिटीज तयार झाल्यामुळे केवळ भारतापुरतं नाही तर जगाला डिफेन्स इक्विपमेंट सप्लाय करण्याची ताकद ही भारत स्वतःची निर्माण करणार आहे. यासोबत विशेषतः महिला आणि बालकल्याण या क्षेत्रामध्ये मिशन पोषण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ज असतील, हे तर अतिशय उत्तम आहेतच. कारण आमच्या देशामध्ये माता सुदृढ असल्या तरच बालक सुदृढ असू शकतात आणि म्हणून मागच्या काळामध्ये मिशन पोषणच्या माध्यमातून स्टंटिंग कमी करण्याकरता विशेष प्रयत्न हे केंद्र सरकारने केले आहेत. आणि आता 2 लाख अंगणवाड्या देशामध्ये आधुनिक करून आणि त्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून जी आमची बालकं आहेत त्यांना पोषण आणि संस्कार हे दोन्ही मिळतील, आरोग्याची सेवाही मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था या बजेटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भविष्यातला भारत हा सुदृढ लोकांचा असेल आणि यासोबत हेल्थकेअर सेक्टरमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक ही केंद्र सरकारने या ठिकाणी केली आहे, ज्याचा खूप मोठा फायदा
हा सामान्य माणसाला, गरीबाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. या बजेटमध्ये डिजिटल इकोसिस्टीमला प्रचंड मोठा बूस्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि जगातली सर्वात आधुनिक डिजिटल सिस्टीम आम्ही आता उभी करतो आहोत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आता भारत डिजिटल करन्सी देखील काढतो आहे. ब्लॉकचेन पद्धतीनं निघणारी डिजिटल करन्सी RBI ज्यावेळेस इश्यू करेल त्यावेळी जगातल्या महत्त्वाच्या देशांमध्ये आपण येऊ आणि विशेषतः क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून जो व्यवहार चाललेला आहे त्याच्याऐवजी डिजिटल रुपी या माध्यमातून व्यवहार सुरू झाला तर त्यातनं जी काही बदमाशी आहे ती पण बंद होईल आणि प्रचंड मोठा फायदा हा देशाला होईल. आणि म्हणून हे अतिशय चांगला इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेण्यात आला आहे. यासोबत डिजिटल युनिव्हर्सिटी हा एक कॉन्सेप्ट याच्यात मांडण्यात आलेला आहे की ज्याचा एक युनिव्हर्सल ॲक्सेस या डिजिटल युनिव्हर्सिटीचा हा सगळ्यांना मिळेल. एवढंच नाही तर 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स हे सुरू करण्यात येत आहेत आणि यासोबत पोस्ट ऑफिस, मागच्या काळामध्ये मोदी सरकारनं पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल बँकिंग सुरू केलं, त्याला एक स्टेप वर नेऊन आता हे पोस्टल बँकिंग पूर्ण डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या अंतर्गत येत आहे, म्हणजे नॉर्मल बँकेशी इंटिग्रेट होत आहे. म्हणजे आता प्रत्येक गावातलं पोस्ट ऑफिस एक प्रकारे स्वतंत्र बँक असेल अशा प्रकारची व्यवस्था. आपण जे बँकिंग सिस्टीमचं ग्रामीण भागातलं पेनिट्रेशन वाढलं पाहिजे म्हणतो त्याच्यामधलं सगळ्यात मोठी स्टेप या डिजिटल बँकिंग आणि पोस्ट ऑफिसच्या डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या इंटिग्रेशनमुळे आज या ठिकाणी होणार आहे. आणि आता हे पोस्ट ऑफिसेस थेट बँकांशी देखील पेमेंट गेटवेच्या थ्रू इंटिग्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी इंटरॅक्ट करू शकणार आहेत. एवढंच नाही तर वन नेशन वन रजिस्ट्रेशन, देशामध्ये कुठेही तुम्ही कुठल्याही गोष्टीचं रजिस्ट्रेशन करू शकाल आणि त्याचं सिंगल रजिस्टर असल्यामुळे त्यातल्या बदमाशा या बंद होतील आणि संपूर्ण देश एक सिंगल रजिस्ट्रेशन युनिट बनेल. ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने रोल केली आहे. आणि यासोबत भारत आता 5G मोबाईलकडे चालला आहे. 5G टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की या टेक्नॉलॉजीमुळे जो काही टेक्नॉलॉजिकल लॅग आहे 4G मधला तो पूर्ण संपतो आणि एक प्रकारे देन अँड देअर ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारे आम्ही या टेक्नॉलॉजीचा वापर करून डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून हेल्थकेअर असेल किंवा इतर सुविधा असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो. आणि यात सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट काही असेल तर ज्या स्पीडने डिजिटल गेटवेज आणि इंटरनेट शहरात उपलब्ध होईल त्याच स्पीडने आणि त्याच इंटेन्सिटीने प्रत्येक गावात उपलब्ध होईल अशा प्रकारची योजना केंद्र सरकारने आखली आहे. त्यामुळे 2025 सालापर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर गाव आणि शहर यातला जॉग्राफिकल लोकेशनचा डिफरन्स हा पूर्णपणे संपणार आहे. अशा प्रकारची एक कनेक्टिव्हिटी ही देखील या ठिकाणी सुरू होते. आणि याचा फायदा दुसरा काय आहे तर 200 चॅनल ई लर्निंगचे हे आता अधिकचे मोदी सरकारने सुरू केले आहे आणि शेड्यूल 8 मधल्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये आता हे चॅनल्स उपलब्ध असतील. 1ली ते 12वी सगळा अभ्यासक्रम या 200 चॅनल्सवर उपलब्ध असेल आणि या माध्यमातून कोणालाही शिकता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ई लर्निंगच्या 200 चॅनल्सच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली आहे. यासोबत AVGC हा एक अत्यंत महत्त्वाचा सेक्टर आहे. गेमिंगमध्ये आज
खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे, पैसा आहे आणि AVGCच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार आहे. AVGCचा टास्क फोर्स तयार करून त्याला निधी उपलब्ध करून देऊन भारत AVGCच्या क्षेत्रात लीडर कसा बनेल याची देखील एक अत्यंत चांगली योजना आखली आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या युवांना मदत होणार आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्येही पुढच्या काळामध्ये 2030 सालापर्यंत एमिशन्स लेवल्स हे जागतिक स्तरावर पुढच्या काळामध्ये 2030 सालापर्यंत एमिशन्स लेवल्स हे जागतिक स्तरावर आपल्याला कमी करायचे आहेत आणि भारताने याच्यामध्ये सर्वात जास्त सहभागिता दाखवली आहे. 2030 मध्ये आमचे एमिशन लेवल आम्ही 2004ला जेवढे होते तेवढे खाली आणणार आहोत, जी एक अत्यंत मोठी टास्क आहे. आणि त्याकरता इलेक्ट्रिक मोबिलिटी याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं आहे आणि बॅटरी स्वॅपिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रचंड बूस्ट देणारा अशा प्रकारचा उपक्रम देखील हातामध्ये घेण्यात आला आहे. आणि विशेषतः 19,500 कोटी रुपये हे सोलर एनर्जी तयार करण्याकरता भारत इन्व्हेस्ट करतो आहे. लवकरच भारत जगातल्या सर्वाधिक सोलर एनर्जी प्रोड्यूस करणारा आणि कंझ्युम करणारा देश बनेल, ही देखील या अर्थसंकल्पाने व्यवस्था केली आहे. राज्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत करत असताना 1,00,000 कोटी रुपयाची तरतूद राज्यांकरता बिनव्याजी कर्जाची ठेवली आहे आणि या कर्जाला राज्यांना 50 वर्षात परत करायचं. अनेक केंद्रीय योजना ज्यात 60% केंद्राचे असतात, 40% राज्यांचे असतात, राज्यांजवळ ते 40% इन्व्हेस्ट करायला नसतात, त्याही करता या योजनेतनं ते 40% राज्यांना मिळतील आणि त्याच्यावर कुठलाही व्याज लागणार नाही आणि 50 वर्षात ते परत करायचे. मला असं वाटतं की राज्यांकरता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केंद्र सरकारने केलेली सर्वात चांगली योजना जर कुठली असेल किंवा सर्वात प्रोग्रेसिव्ह योजना कुठली असेल तर ती ही योजना आहे. आणि एवढंच नाही तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एवढेच बेनिफिट पहिल्यांदा आता केंद्र सरकारने दिले आहेत. अन्यथा एक अन्याय होता, केंद्राच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अधिक बेनिफिट